नागोठण्यातील अनधिकृत मोबाईल टॉवर हटवण्यासाठी मनसेचे आमरण उपोषण। रोहा तालुक्यातील नागोठणे येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या समोर असणाऱ्या इमारतीवर मोबाईल टॉवर बसवण्यात आले आहे। हे टॉवर हटवण्यासाठी स्थानिकांनी मनसेकडे धाव घेतली। सदर टॉवर अनधिकृत असल्याचं सांगत मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे। मनसे कार्यकर्त्यांनी रोहा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करत या संदर्भात उठाव सुरू केलाय। मनसेचे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे हे स्वतः या प्रश्नावर आमरण उपोषणास बसलेत। या आंदोलनाला सर्व स्तरातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे। या अनधिकृत टॉवरबाबत रोहा प्रशासन कोणता निर्णय घेणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय। एका बिल्डिंगवर अनधिकृत मोबाईल टॉवरचं काम चालू आहे। त्या टॉवरला तिथल्या स्थानिक लोकांनी विरोध केला। 4-5 महिन्यापूर्वी हा विरोध केला, परंतु तहसीलदार म्हणतात की आम्ही त्यावर कारवाई केली, गटविकास अधिकारी म्हणतात आम्ही कारवाई केली, ग्रामपंचायत म्हणते आम्ही परमिशन दिलेली नाही आहे। मग हा टॉवर उभा राहिला कसा, असा सर्व आमच्या महाराष्ट्र सैनिकांना प्रश्न पडलेला आहे। तिथले नागरिकांनी आम्हाला मनसेकडे एक निवेदन दिलं आणि सांगितलं की ह्यामध्ये आम्हाला न्याय मिळवून द्या। त्या अनुषंगाने आज आम्ही तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेलो आहोत। धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, रोहा। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।